नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 9 मार्च 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी महत्त्वाच्या बातमीमध्ये मित्रांनो आपण सहकारी बँक, उज्ज्वला योजना, UPI, मुक्त व्यापार करार ज्याला की आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असे म्हणतो आणि इंदिरा गांधी प्यारी बहन सुख समाधान निधी योजना व सायकल सर्किनलिस या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत ज्या की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती सहकारी बँका संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। रोहित पवारांच्या कंपनीशी संबंधित 50 कोटीच्या मालमत्तावर टाच अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जी न्यूज आहे ती राजकीय असल्या कारणाने स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जी काही सहकारी बँक आहेत या सहकारी बँकाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आयोगाने यावर मागच्या काही वेळा बऱ्याच वेळा प्रश्नही विचारलेला आहे। सरळ या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहू। महाराष्ट्रातील सर्वात जुनी सहकारी बँक कोणती अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए आहे सारस्वत सहकारी बँक, त्यानंतर पर्याय बी श्यामराव विठ्ठल सहकारी बँक, पर्याय सी कॉस्मॉस सहकारी बँक आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे मित्रांनो भारत सहकारी बँक। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी जी ओल्ड सहकारी बँक आहे ती आहे कॉस्मॉस सहकारी बँक। कॉस्मॉस सहकारी बँकेची जी काही स्थापना आहे ती 1906 साली झालेली आहे आणि कॉस्मॉस सहकारी बँकेचे जे काही मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही वित्तीय सहकारी संस्था कायदा आला तो 1904 साली आला होता। त्यावेळी या ठिकाणी जे काही ॲज अ व्हायसरॉय म्हणून भारतामध्ये त्यावेळी होते ते होते लॉर्ड कर्झन, ज्यांनी 1904 साली या ठिकाणी सहकारी पतसंस्था कायदा आणला आणि त्यानंतर भारतामध्ये खऱ्या प्रमाणात जी काही सहकार चळवळ आहे तिचा उगम झाला किंवा जन्म झाला असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो। आणि तुम्हाला माहिती असेल की 1905 साली जी काही बंगालची फाळणी झाली ती बंगालची फाळणी करण्यामध्ये मुख्य हात जो होता तो लॉर्ड कर्झन यांचाच होता। त्यावर बऱ्याच वेळा इतिहासामध्ये प्रश्नही आलेला आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी उज्ज्वला योजने संदर्भात आहे। कालच्या डिस्कशनमध्ये आपण उज्ज्वला योजनेवर न्यूज पाहितली, त्या ठिकाणी आपण क्वेश्चनही पाहितला। आज पुन्हा एकदा उज्ज्वला योजनेवर न्यूज आहे। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो अलीकडेच आपण पाहितलं की केंद्र सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे की ज्या ठिकाणी 300 रुपयाचं जे काही अनुदान आहे ते घरगुती गॅस सिलेंडरवर दिलं जाणार आहे। त्यामध्ये केंद्र सरकारकडून आणखी वाढ करण्यात आली आहे। आता प्लस 100 म्हणजे जे काही घरगुती गॅस सिलेंडर आहे त्यावर या ठिकाणी एकूण 400 रुपयाचं अनुदान सरकारकडून येणाऱ्या काळामध्ये देण्यात येईल आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी जी काही उज्ज्वला योजना आहे त्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ही जी सबसिडी आहे ती देण्यात येते आणि त्या योजनेला धरूनच या ठिकाणी जो आपले प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर प्रश्न क्रमांक 2 पाहूया। उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पुरविल्या जाणाऱ्या LPG कनेक्शनची अंदाजे संख्या किती अशा प्रकारचा मित्रांनो आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 5 दशलक्ष, पर्याय बी 25 दशलक्ष, पर्याय सी 50 दशलक्ष आणि मित्रांनो या ठिकाणी आपला शेवटचा पर्याय डी आहे तो म्हणजे 100 दशलक्ष। या ठिकाणी दशलक्ष म्हणजे 10 लाख असा अर्थ होतो। तर या ठिकाणी उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जे काही पात्र कुटुंब आहेत त्यांना LPG कनेक्शन देण्यात आले आहे ती अंदाजे 50 दशलक्ष असलेली आपल्याला दिसतात। म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 3। भारत सरकारचे कोणते मंत्रालय उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, बी ग्रामीण विकास मंत्रालय,
पर्याय सी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि शेवटी पर्याय डी आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही उज्ज्वला योजना आहे या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या मंत्रालयाकडे आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 3चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया पुढे आपण इन डिटेलमध्ये जी काही उज्ज्वला योजना आहे त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये चर्चा केली आहे। जी काही उज्ज्वला योजना आहे तिची सुरुवात 1916 साली झाली होती आणि 1921 सालापर्यंत या ठिकाणी एकूण 8 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन दिलं जाईल अशा प्रकारचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती। हे जे महत्त्वाचे जे काही फॅक्ट्स होते ते कालच्या डिस्कशनमध्ये आपण पाहितले होते। चलूया पुढे मित्रांनो आपण जी न्यूज आहे ती यूपीआय संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। नेपाळमध्ये आता यूपीआयद्वारे रोख रहित व्यवहार शक्य अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती तुम्हाला दिसेल जाईल। आपला शेजारी राष्ट्र नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे ज्याच्या अंतर्गत आता भारतामध्ये वापरले जाणारे जे काही यूपीआय आहे ज्याला की आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस असे म्हणतो आणि सिंपल शब्दात जर सांगायचं म्हटलं तर जे काही आपण फोन पे, गुगल पे, पेटीएम पे करतो ती जी व्यवस्था आहे त्यालाच आपण यूपीआय असे म्हणतो आणि ती व्यवस्था आता नेपाळमध्येही वापरली जाणार आहे। म्हणजे नेपाळमधील जे काही व्यापारी असतील त्या व्यापाऱ्यांना आता भारतातून यूपीआयद्वारे, फोनपेद्वारे, गुगल पेद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता। तशा प्रकारची व्यवस्था आता दोन्ही देशामध्ये करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी यूपीआयवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया आणि इन डिटेलमध्ये यूपीआय विषयी नंतर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 4 पाहूया। प्रश्न भारतात युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे जो की या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या प्रश्नाला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। पर्याय ए भारतीय रिझर्व्ह बँक ज्याला की आपण आरबीआय असे म्हणतो। पर्याय बी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। पर्याय सी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण सेबी म्हणतो आणि शेवटचा पर्याय डी इंडियन बँक्स असोसिएशन किंवा इंडियन बँक्स असोसिएशन असं ही या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये जी काही यूपीआय प्रणाली आहे ती प्रणाली विकसित करण्याचं कार्य नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडून केलं जातं आणि भारत सरकारची ही संस्था असलेली आपल्याला दिसते आणि या संस्थेच्या अंतर्गतच यूपीआय प्रणालीद्वारे जे काही पेमेंट्स होतात ते पेमेंट या ठिकाणी केले जातात। यूपीआयवर आधारित प्रश्न पुढचा पाहूया। यूपीआय व्यवहार करण्यासाठी खालीलपैकी कोणते आवश्यक नाही अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे ज्यामध्ये पर्याय ए यूपीआय आयडी ज्याला की आपण व्हर्च्युअल पेमेंट पत्ता असे म्हणतो। त्यानंतर बी आधार कार्ड क्रमांक, सी बँक खात्याशी जोडलेले मोबाईल क्रमांक आणि शेवटचा पर्याय डी यूपीआय पिन ज्याला की आपण वैयक्तिक ओळख क्रमांक असे म्हणतो। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तुमच्या फोनमध्येही फोन पे, गुगल पे असेल। तुम्ही जेव्हा फोन पे करता, गुगल पे करता तेव्हा तुम्हाला एक पिन टाकावा लागतो तेव्हा तुम्ही पेमेंट करू शकताय। त्याचबरोबर तुमचं जे फोन पे असेल, गुगल पे असेल तुमच्या बँक खात्याशी ते जोडलं गेलेलं पाहिजे आणि जो काही तुमचा मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक वापरून तुम्ही तुमचा नंबर त्या ठिकाणी त्या बँक खात्याशी जोडू शकताय आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक व्हर्च्युअल आयडी दिला जातो ज्याला की आपण एक ॲड्रेस म्हणतो। ज्या प्रकारे बँकेमध्ये आपण खातं ओपन करतो त्या ठिकाणी अकाउंट नंबर असतो अगदीच यूपीआय पेमेंटसाठी एक व्हर्च्युअल आयडी आपल्याला दिला जातो आणि तो आयडी चा वापर करूनही आपण पेमेंट करू शकतो। परंतु आपल्याला जर पेमेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकण्याची काही आवश्यकता नाही। म्हणजेच या ठिकाणी यूपीआयचे व्यवहार करत असताना या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता नसल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया पुढे आपण मित्रांनो इन डिटेलमध्ये जी यूपीआय प्रणाली आहे त्या प्रणालीला समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये यूपीएससी असेल, एमपीएससी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यावर क्वेश्चन विचारलेले आहेत। सर्वप्रथम यूपीआयची जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी पाहू। यूपीआयचा जो फुल फॉर्म जर पाहितला तर त्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस असे म्हणतात। ज्या काही सरळ सेवाच्या परीक्षा आहेत त्यामध्ये सरळ यूपीआयचा
फुल फॉर्म विचारला आहे. UPIचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा UPIचा फुल फॉर्म आहे. ही जी UPI आहे याचा जो काही विकास आहे तो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून करण्यात आला आहे. त्या संदर्भात जो काही प्रश्न आहे तो प्रश्नही या ठिकाणी आपण पाहितला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काही UPI आहे ते काय आहे, तर ते एक रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लागोलाग पेमेंट करू शकता, त्याला आपण रिअल टाइम पेमेंट प्रणाली असे म्हणतो. आणि या ठिकाणी UPIच्या अंतर्गत जे काही आपण पेमेंट करतो ते आपण मोबाईलच्या माध्यमातूनही करू शकतो. ज्या ठिकाणी दोन मोबाईल, ज्या दोन व्यक्तीमध्ये तो व्यवहार होणार आहे, पैशाचं ट्रान्सफर होणार आहे किंवा पैशाचं आदान प्रदान होणार आहे, त्या दोन्ही व्यक्तीचे मोबाईल क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडले गेलेले पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो व्यवहार होऊ शकतो. तर या व्याख्येमधून महत्त्वाच्या या 3 ते 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. एक गोष्ट म्हणजे UPIचा फुल फॉर्म, तो म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हे जे महत्त्वाचे 4 पॉईंट आहेत जे की या ठिकाणी मी सर्कल केले ते सर्वच्या सर्व आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आणि UPIचा विकास किंवा UPIची निर्मिती कोणी केली, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडून UPIची निर्मिती करण्यात आली. आणि UPI काय आहे, तर रिअल टाइम पेमेंट ती एक प्रणाली आहे. आणि या ठिकाणी UPIच्या अंतर्गत पेमेंट करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी मोबाईल प्लॅटफॉर्मवर दोन्ही बँक ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्याशी किंवा मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे. आता जो पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी आपला पॉईंट आहे जो की तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे, तो म्हणजे UPI केव्हा सुरू करण्यात आले किंवा केव्हा त्याचं लॉन्च करण्यात आलं, तर एप्रिल 2016 मध्ये UPIची सुरुवात करण्यात आली. आणि यामागे उद्देश काय होता, तर भारतामध्ये कॅशलेस व्यवहार म्हणजे रोकड विरहित जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार त्या ठिकाणी वाढवणे आणि या ठिकाणी फायनान्शियल इन्क्लुजन किंवा फायनान्शियल लिटरसी यामध्ये वाढ करणे, अशा प्रकारचे प्रमुख 2 उद्देश या ठिकाणी UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्याचे होते. या ठिकाणी या प्रणाली जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. तर या ठिकाणी जे पहिल्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे ते आहे इंटरऑपरेटिबिलिटी. या ठिकाणी जी काही इंटरऑपरेटिबिलिटी आहे त्याला समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल A आणि B नावाच्या 2 बँका आहेत. या ठिकाणी X नावाचा एक व्यक्ती आहे आणि Y नावाची एक व्यक्ती आहे. X नावाच्या व्यक्तीचं A नावाच्या बँकेमध्ये खाते आहे आणि Y नावाच्या व्यक्तीचं B नावाच्या बँकेमध्ये खाते आहे. आता X नावाची जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला Y नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी UPI प्रणालीचा वापर करून ही X नावाची व्यक्ती Y नावाच्या व्यक्तीचं जे काही बँक खातं आहे जे की B बँकेमध्ये आहे त्या ठिकाणी पैसे ते ट्रान्सफर करू शकतात किंवा Y नावाची व्यक्ती अगदी सेम प्रकारचा व्यवहार करू शकते. यालाच आपण इंटरऑपरेटिबिलिटी असे म्हणतो. आणि हे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी UPI पेमेंट प्रणालीचं असलेलं दिसतं. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते आहे तात्काळ हस्तांतरण. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पाहितलं तर शनिवार आणि रविवार या 2 दिवशी बँक बंद असतात आणि केवळ दिवसा बँक कार्य करतात. परंतु जी काही UPI प्रणाली आहे ती 24x7 अशा प्रकारे कार्य करते. म्हणजे आठवड्याच्या 7ही दिवस या ठिकाणी UPI मार्फत तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्याचबरोबर दिवसाच्या 24 तासामध्ये तुम्ही केव्हाही त्या ठिकाणी पेमेंट करू शकताय. म्हणजेच या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी पैशाचं हस्तांतरण किंवा ट्रान्सफर होण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला UPI पेमेंट प्रणालीचं दिसतं. त्यानंतर जो पुढचा नंबर 3चं जे वैशिष्ट्य आहे ते आहे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. म्हणजे ज्या प्रकारे आपल्याकडे बँक अकाउंट असतं आणि त्या बँक अकाउंटचा काही नंबर असतो, अगदी त्या प्रकारे या ठिकाणी एक व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस आपल्याला निर्माण करावा लागतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकताय, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पेमेंट करू शकताय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या जी काही बँक आहे त्या बँकची डिटेल तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला देण्याची गरज नाही किंवा जी काही तुमची बँक आहे तिचा IFSC कोड वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करायची गरज नाही. केवळ या व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेसचा वापर करून तुम्ही पैसे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून तुमच्याकडे पैशाचं तुम्ही आदान प्रदान करू शकताय. अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारचं वैशिष्ट्य या ठिकाणी
आपल्याला UPI पेमेंट प्रणालीमध्ये दिसतं। त्यानंतर जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते आहे द्विघटक प्रमाणीकरण, म्हणजे या ठिकाणी जी काही व्यवहाराची सुरक्षा आहे ती व्यवहाराची सुरक्षा ग्राहकासाठी सर्वाधिक महत्त्वाची असते। त्यामुळे या ठिकाणी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं, म्हणजेच या ठिकाणी जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला एक तर जे तुमचं डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसाची मंजुरी घ्यावी लागते, म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा काही पासवर्ड असतो, तो पासवर्ड आपल्याला सर्वप्रथम अनलॉक करावं लागतं। आणि जेव्हा तुम्ही ठराविक रक्कम त्या ठिकाणी पे करत असता, ती जी रक्कम आहे ती पे करताना तुम्हाला एक त्या ठिकाणी पिन टाकावा लागतो आणि त्यानंतरच तुमचं जे पेमेंट आहे किंवा तुमचा जो व्यवहार आहे तो होऊ शकतो। म्हणजेच या ठिकाणी UPI व्यवहारामध्ये जी सुरक्षा आहे ती सुनिश्चित करण्यात आली आहे। सुरक्षेकडे या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले आहे। पुढे आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये व्यापारी पेमेंट आहेत। जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानावर जाता, दुकानावर गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एक QR कोड ठेवलेला असतो आणि त्या QR कोडला स्कॅन करून किंवा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेसचा वापर करून तुम्ही त्या दुकानदाराला त्या ठिकाणी पेमेंट करू शकता। म्हणजे तुम्ही एखादी वस्तू एखाद्या दुकानावरून घेतल्यानंतर तुम्हाला कॅशच्या स्वरूपात त्या ठिकाणी व्यवहार करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही UPIच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी व्यवहार करू शकता। आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जे काही आर्थिक गैरव्यवहार आहेत किंवा आर्थिक फसवणूक आहे ती टाळण्यासाठी RBI कडून काही मार्गदर्शक तत्वेही या ठिकाणी UPI व्यवहारासाठी निर्माण करण्यात आली आहे, ज्यामध्ये मर्यादित म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपयापर्यंत तुम्ही या ठिकाणी व्यवहार त्या UPI पेमेंटच्या माध्यमातून करू शकतात। आणि सहभागी जे काही घटक आहेत, म्हणजे कोणकोणते घटक या UPI प्रणालीचा वापर करून त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करू शकता, तर देशातील जवळपास सर्व ज्या प्रमुख बँका आहेत त्या सर्व बँका या ठिकाणी UPI इकोसिस्टीम मध्ये सहभागी आहेत। म्हणजे ज्या कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेच्या खात्याचा वापर करून तुम्ही या प्रणालीचा लाभ घेऊ शकताय। अशा प्रकारची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये मित्रांनो या ठिकाणी UPI प्रणालीच्या अंतर्गत दिलेली आहेत। सरळ आयोगाकडून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ही UPI पेमेंट प्रणालीची आहेत, मग त्यामध्ये यापैकी जर वैशिष्ट्य आलं तर तुम्हाला ते माहिती असणं आवश्यक आहे। पुढे थोडक्यात चर्चा करूया जे UPI पेमेंट प्रणालीचे फायदे आहेत। या ठिकाणी तुम्हाला सुविधा भेटतात, म्हणजे तुम्ही निधी हस्तांतर करू शकताय आणि ते सोयीचं असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला होणारा जो त्रास आहे तोही खूप कमी असतो आणि किफायतशीर आहे। म्हणजे या ठिकाणी UPI पेमेंट करताना गुगल पे, फोन पे, पेटीएम करताना आपण ते विनामूल्य करतो, फ्री ऑफ कॉस्ट करतो, किंवा ठराविक पेमेंटसाठी आपल्याला किमान शुल्क म्हणजे जे काही पारंपरिक बँक आहेत पारंपरिक बँकामध्ये तुम्हाला जावं लागतं, त्या ठिकाणी RTGS व्हॉटएव्हर विल बी असेल त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट ट्रान्सफर करावं लागतं। मग त्या ठिकाणी लागणारा जो काही चार्जेस आहे तो अधिक असतो, त्याशी जर कंपेअर केलं तर UPI थ्रू केलं जाणारं जे काही पेमेंट आहे ते खूपच कमी शुल्कावर केलं जातं, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आर्थिक समावेशन म्हणजे आपल्या देशातील 18 वर्ष किंवा कोणत्याही वर्गातील कोणतीही व्यक्ती, महिला, पुरुष, वृद्ध हे कोणीही या ठिकाणी UPI पेमेंट प्रणालीचा वापर करू शकतं। ज्या व्यक्तीचं बँक खाते हे बँकेमध्ये आहे आणि त्या बँक खात्याचा जो काही नंबर आहे तो त्यांच्या मोबाईलशी कनेक्टेड आहे, अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी UPIच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार करू शकते, हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आधुनिक काळामध्ये जी काही डिजिटल अर्थव्यवस्था आहे ती डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्नशील आहे आणि या ठिकाणी हे जे UPI पेमेंट प्रणाली आहे ती UPI पेमेंट प्रणाली रोख व्यवहारावरील जे काही आपला अवलंबित्व आहे ते या ठिकाणी कमी करण्यास मदत होत आहे। म्हणजे या ठिकाणी आपण डिजिटल अर्थव्यवस्थेकडे चालना करताना दिसत आहे। आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर UPI पेमेंट प्रणाली ही भारतामध्ये आता खूपच लोकप्रिय झाली आहे आणि इतर देशांमध्येही भारताच्या UPI पेमेंट प्रणालीविषयी कुतूहल असलेलं आपल्याला दिसतं। भारतामध्ये जे काही लोकप्रिय UPI ॲप्स आहेत त्यामध्ये भीम ॲप आहे, गुगल पे आहे, फोन पे आहे, पेटीएम अशा प्रकारचे ॲप्स भारतामध्ये आता खूपच प्रसिद्ध झाले आहेत। भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळपास मोबाईलमध्ये यापैकी एक ॲप तर तुम्ही पाहू शकताय। चलूया पुढे आपण या ठिकाणी जे काही क्वेश्चन पाहणार आहोत ते मुक्त व्यापार करार फ्री ट्रेड ॲग्रीमेंट संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया।
भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार निवडणुकी आधीच, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती तुम्हाला दिसून जाईल. सध्या भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट संदर्भात चर्चा चालू आहे आणि त्या संदर्भात जो काही अंतिम निर्णय आहे तो लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच घेतला जाईल, अशा प्रकारचे विधान या ठिकाणी आपल्या समोर आलेले दिसत आहे या न्यूजच्या माध्यमातून. सरळ या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. मुक्त व्यापार करार फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचे प्राथमिक उद्दिष्ट काय, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आयात आणि निर्यातीवर शुल्क लादणे, पर्याय बी देशांतर्गत बाजारपेठेत संरक्षणवादाला चालना देणे, पर्याय सी टॅरिफ आणि इतर व्यापार अडथळे कमी करून किंवा दूर करून व्यापार सुलभ करणे आणि शेवटचा पर्याय डी आपल्याकडे आहे मित्रांनो, देशामधील वस्तू आणि सेवांच्या हालचाली प्रतिबंधित करणे. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही मुक्त व्यापार करार आहे याचं प्रथम किंवा प्राथमिक जे काही उद्दिष्ट आहे ते आहे टॅरिफ, ज्याला की आपण सीमा शुल्क असं म्हणू शकतो, शुल्क आणि इतर जे काही व्यापारी अडथळे आहेत, कस्टम्स असतील, त्या ठिकाणी काही क्लिअरन्स असेल, हे जे अडथळे आहेत ज्यामुळे व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे येतात, ते अडथळे दूर करून जे काही व्यापार आहे दोन देशांमधील तो सुलभ करण्यासाठी या ठिकाणी मुक्त व्यापार कराराला या ठिकाणी चालना देण्यात येत आहे आणि हेच मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी मुक्त व्यापार कराराचं असलेलं आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक 6चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. पाहूया प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता सामान्यतः मुक्त व्यापार करार FDI मध्ये समाविष्ट केलेला नाही. म्हणजे मुक्त व्यापार करारामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्याकडे आहे दर कमी करणे किंवा काढून टाकणे, पर्याय बी बौद्धिक संपदा हक्क संरक्षण, पर्याय सी चलन विनिमय दर नियंत्रण आणि शेवटचा पर्याय डी आपल्याकडे आहे उत्पादन मानकांची परस्पर ओळख. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जेव्हा केव्हा दोन देशांमध्ये मुक्त व्यापार करार किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होतो तेव्हा त्या ठिकाणी मुख्य भर असतो जे व्यापारावर लावलं गेलेले जे काही सीमा शुल्क आहे त्या संदर्भात जे काही दर आहे ते दर कमी करणे किंवा ते दर पूर्णच्या पूर्ण काढून टाकणे. त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, ज्याला की आपण बौद्धिक संपदा हक्क संरक्षण म्हणतो, यावरही या ठिकाणी भर दिला जातो. आणि जे डी पर्याय आहे त्यामध्ये जे काही उत्पादन आहे त्याची जी काही मानांकन आहे ती परस्परांनी ओळखली जातात. यामुळे या ठिकाणी ए बी आणि डी हे या ठिकाणी फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये त्याचा समावेश केला जातो. परंतु फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये चलन विनिमय दरचे जे काही नियंत्रण आहे या घटकाचा या ठिकाणी समावेश केला जात नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 7चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. चलूया पुढे मित्रांनो आपण जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सन्मान निधी योजने संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. इंदिरा गांधी प्यारी बहन सुख समाधान निधी योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली. ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्या समोर आहे हिमाचल प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी आंध्र प्रदेश आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे मध्य प्रदेश. तर अलीकडेच इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सन्मान निधी योजना ही हिमाचल प्रदेश या राज्याकडून सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही साईडला मॅप पाहू शकताय आणि या मॅपमध्ये जे काही हिमाचल राज्य आहे या हिमाचल राज्याची जी काही पोझिशन आहे तेही या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर हिमाचल राज्य हे कोणकोणत्या राज्यासोबत बॉर्डर शेअर करतं, म्हणजे जे काही मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आहेत ते मॅपिंग बेस्ड क्वेश्चन अशा प्रकारे आपण पुन्हा मॅपचा अभ्यास करूनही लक्षात आणू शकतो. आणि या ठिकाणी एकाच वेळी आपण विविध अंगांनी एका प्रश्नाला या ठिकाणी टॅकलही करू शकतो. थोडक्यात या ठिकाणी जी काही योजना आहे इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सन्मान निधी योजना, या योजनेविषयी माहिती घेऊया. ही जी योजना आहे ती हिमाचल प्रदेश या राज्याची आहे, ज्यावर आपण चर्चाही केली आहे, प्रश्नही पाहितला आहे.
हिमाचल राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते सध्या सुखविंदर सिंह सुखू हे आहेत, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्या राज्याची जी काही योजना आहे ती योजना या ठिकाणी आपण पाहितली आहे. या ठिकाणी या योजनेचे पात्र लाभार्थी कोण असतील तर 18 ते 60 वर्ष वयोगटातील ज्या काही महिला आहेत त्या या ठिकाणी इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असतील. आणि या ठिकाणी दिला जाणारा जो काही लाभ आहे तो लाभ म्हणजे प्रति महिना या ठिकाणी 1500 रुपये स्टायपेंड या ठिकाणी 18 ते 60 वयोगटातील महिलांना दिलं जाणार आहे. आणि यासाठी एकूण 5 लाखहून अधिक महिला लाभार्थ्यांची त्या ठिकाणी निवड ही केली जाणार आहे आणि त्या संदर्भात ती एकूण योजना आहे. चलूया आजच्या आपल्या पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी सायकस सर्कनलिस या संदर्भात आहे. सरळ आपला प्रश्न पाहूया. नुकतेच बातम्यामध्ये दिसलेले सायकस सर्कनलिस म्हणजे काय? अशा प्रकारचा मित्रांनो साधा सिंपल सरळ क्वेश्चन आहे, परंतु बऱ्याच वेळा अशा प्रकारचे क्वेश्चन ही आपल्याला सोडवता येत नाहीत. पर्याय: पाम सारखे ते एक झाड आहे. बी, ते एक कृष्ण विवर आहे ज्याला की आपण ब्लॅक होल म्हणतो. पर्याय सी, एक्सप्लो प्लॅनेट आहे. आणि शेवटचा पर्याय डी आहे, ते एक सॅटेलाइट आहे, ते एक उपग्रह आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडे न्यूजमध्ये असणारं सायकस सर्कनलिस हे एक पाम सारखे दिसणारे झाड आहे जे की केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. या झाडावरती एक विशिष्ट प्रकारचा रोग आला आहे, परिणामी या ठिकाणी सायकस सर्कनलिस हे जे झाड आहे ते या ठिकाणी धोक्यात आले आहे. आणि त्या संदर्भात न्यूज वारंवार पेपरमध्ये मागच्या काही दिवसापासून येत होती. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्याला डिस्कस करणं गरजेचं होतं. तुम्हाला फक्त केवळ ध्यानात ठेवायचं आहे की सायकस सर्कनलिस हे एक झाड आहे जे की पाम ट्री सारखं असतं, जे की केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. त्यावर एक विशिष्ट प्रकारचा रोग आला आहे, त्यामुळे ते झाडाची प्रजाती सध्या धोक्यामध्ये आहे. यामुळे सध्या ते न्यूजमध्ये होतं. याच्या व्यतिरिक्त इतर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 9 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि न विसरता या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.